ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजतोय तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेमुळे आणि शिवतीर्थावरची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये राज ठाकरे हे देखील रवाना होणार आहेत, पण तत्पूर्वी उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या बरोबर आता दादरकडे रवाना झालेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती ते सुरुवातीला अभिवादन करतील आणि त्यानंतर जिथे पत्रकार परिषद ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या हॉटेल ब्ल्यू सी इथे हे दोघेही बंधू रवाना होतील। पण तत्पूर्वीची ही दोन दृश्य आपण पाहतोय। इकडे उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सोबत मातोश्रीवरून दादरकडे रवाना झालेले आहेत, तर दुसरीकडे शिवतीर्थावरची ही दृश्य आहेत। आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, खरं तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत। राज ठाकरे साधारण किती वेळामध्ये बाहेर पडतील आणि हे दोन्ही बंधू दादरमध्ये किती वेळात पोहोचतील? आपण जर पाहिलं तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून स्मृतीस्थळ हे अगदी हाकेच्या अंतरावर आहे। ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा ताफा जो स्मृतीस्थळाजवळ पोहोचेल त्यावेळेसच राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो शिवतीर्थ जे राज ठाकरेंच्या निवासस्थान आहे तिथून बाहेर पडेल। पण आत्ताची ही आपण दृश्य पाहिली तर राज ठाकरेंचं कुटुंब जे आहे ते गॅलरीत आलेलं आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या आधी उपस्थित होत्या। आता राज ठाकरे यांची बहीण जय जयवंती देशपांडे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मातोश्री या ज्या आहेत त्या आपल्याला गॅलरीमध्ये उभ्या असलेल्या दृश्यात पाहायला मिळतात। माझ्याच्या दर्शकांना आपण ही ताजी अपडेट जे आहेत ते शिवतीर्थाहून देतात। विशेष बाब म्हणजे की आज दोन्ही ठाकरे कुटुंबांसाठी एक मोठा असा आणि भावनिक असा क्षण असणार आहे आणि तत्पूर्वी हे सगळं कुटुंब जे त्या क्षणासाठी इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता शर्मिला ठाकरे सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे राज ठाकरे यांच्या घरातले ही महत्त्वाचे कुटुंबातले सदस्य जे ते ह्या ठिकाणी आपल्याला गॅलरीत दृश्यांमध्ये पाहायला मिळतात। ते एका बाजूला शर्मिला ठाकरे, मध्ये जय जयवंती देशपांडे ठाकरे आणि एका बाजूला राज ठाकरे यांच्या मातोश्री म्हणजे राज ठाकरे यांच्या आई या सगळेजण जे ते या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात। काही वेळात राज ठाकरे यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणाहून निघेल आणि थेट स्मृतीस्थळाच्या दिशेने जाईल। त्या ठिकाणी हे दोन्ही नेते जे ते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील आणि त्याच्यानंतर मग हॉटेल ब्ल्यू सी ज्या ठिकाणी ही संपूर्ण पत्रकार परिषद पार पडणार आहे त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळेल। आता उद्धव ठाकरे यांचा ताफा निघून जे ते उद्धव ठाकरे यांचा ताफा जो आहे तो नुकताच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ही ताजी आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। उद्धव ठाकरे यांचा ताफा पुढच्या सीटवर आदित्य ठाकरे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात, मागे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे। त्यामुळे हे संपूर्ण कुटुंब आता जे ते या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला